आंदोलन तीव्र इंडिया आघाडीच्या वतीने आज कोल्हापूर येथे केंद्राच्या मोदी सरकारनं सोनम वांगचुक यांना संविधानातल्या सर्व ज्या तरतुदी आहेत त्या बाजूला ठेवून अटक केलेली आहे आणि ती सुद्धा राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केलेली आहे। सोनम वांगचुक यांनी भाजपनं जे निवडणूक जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिली होती की तुम्हाला लडाखला आम्ही राज्याचा दर्जा देऊ, त्याचबरोबर 6व्या परिशिष्टामध्ये तुमचा समावेश करू, या दोन आश्वासनं दिलेली होती। परंतु ही दोन्ही आश्वासनं भाजपनं आपल्या सवयीप्रमाणे पायदळी तोडवलेली आहे। मत घ्यायची आणि सगळी आश्वासनं पायदळी तोडवायची, हा गेल्या 11 वर्षांमधला भाजपचा इतिहास आहे। सोनम वांगचुक हे अत्यंत सत्याग्रह करत असताना महात्मा गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून शांततामय सत्याग्रह करत असताना त्यांना अटक करण्यात आली आणि अटक करून अज्ञात स्थळी त्यांना ठेवण्यात आलं। याबद्दल या देशामध्ये लोकशाहीच्या मार्गाने मागणी करणं, संविधानाची अंमलबजावणी करा अशी मागणी करणं हा देशद्रोह ठरवण्यात आलेला आणि म्हणून इथून पुढे जो नागरिक, जी संघटना, जो राजकीय पक्ष संविधानाच्या तरतुदींची अंमलबजावणी करा असं म्हणेल त्या प्रत्येकाला या राजद्रोहाच्या आरोपाखाली हे सरकार छळणार आहे, त्याची चुणूक आता आपल्याला दिसलेली आहे। आणि म्हणून जनतेला जाग करण्यासाठी संविधान हे कर्णाला जसं कवच कुंडल होतं तसं संविधान हे सामान्य माणसाला असलेलं कवच कुंडल आहे आणि ते कवच कुंडल काढून घेण्याचा प्रयत्न या निमित्तानं मोदी सरकारनं केलेला आहे। सोनम वांगचुक यांची सुटका झाल्याशिवाय भारतातला नागरिक बंद होणार नाही, थांबणार नाही। कोल्हापुरामधली आज सुरू झालेली चळवळ सोनम वांगचुक यांची सुटका झाल्याशिवाय थांबणार नाही, ती तीव्र केली जाईल हा इशारा आम्ही या निमित्तानं देतो आहोत।